ही जी तुम्ही विकासाची जी सगळी मांडणी केलेली आहे त्या मांडणीच्या बरोबरीनं एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पर्यावरणाचा. नाशिकमध्ये तपोवनाच्या वरनं खूप मोठा मुद्दा निर्माण झाला. हवेच्या प्रदूषणाचा मोठा मुद्दा होतोय. सगळीकडे कामं चालू आहेत, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू आहे. या सगळ्यावरती कुठेतरी नियंत्रण आणि हे कसं आणणार? असं आहे की आपल्याला पर्यावरणाचा विचार हा करावाच लागेल आणि त्या दृष्टीने आम्ही पर्यावरणाचे ॲक्शन प्लॅन तयार केले आहेत. आता पहिल्यांदा मुंबईकरता एक सर्क्युलर इकॉनॉमी आम्ही तयार करतो. टाटा सन्सचे जे चेअरमन आहेत एन चंद्रशेखरन यांच्या मदतीनं मुंबईचा एक सर्क्युलर इकॉनॉमीचा आराखडा आम्ही तयार केला आहे. एक ओव्हर आर्चिंग अशा पद्धतीनं सगळ्या क्षेत्रात आपण सर्क्युलर इकॉनॉमी तयार करायची जेणेकरून काही वेस्ट होणार नाही आणि त्यातनं कुठेही प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. मी जसं सांगितलं की इतके वर्ष मुंबईचं घाण पाणी हे समुद्रात जायचं. पहिल्यांदा आपण ट्रीट करतोय आणि ट्रीटमेंट करून पाणी आपण समुद्रात सोडतोय. मुंबईमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या पर्यावरणाकरता ॲक्शन प्लॅन तयार केले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही एक ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. 37 इंटरव्हेन्शन्स आम्ही असे केले आहेत की ज्यांनी आजच्या लेवलपेक्षा पुढच्या काळामध्ये 25% CO2 एमिशन कमी होईल. सगळ्या महानगरपालिकांमध्ये क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करून आपण काम करणार आहोत. पण हे करत असताना आता तुम्ही त्या ठिकाणी नाशिकचा मुद्दा काढला. मी सभेत त्याचं उत्तर देईल. एक तर अनेक गोष्टी चुकीच्या गृहीतकांवर आहेत. एकच तुम्हाला उदाहरण सांगतो. पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो 3चं काम हे उद्योजकांनी थांबवलं. परिणाम काय झाला? मेट्रो 3 लेट झाली. जवळपास 10,000 कोटींनी त्याची कॉस्ट वाढली. पण ज्यावेळी सुप्रीम कोर्टात ही केस गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे काही एक्सपर्ट्स होते त्यांचा रिपोर्ट आला, तो सुप्रीम कोर्टाने कोट केलाय आणि सुप्रीम कोर्टाने काय सांगितलंय की ज्या मेट्रो करता जेवढी झाडं आरेमध्ये कापली जात आहेत ती सगळी झाडं मिळून आपल्या लाईफ टाईममध्ये जेवढं कार्बन सिक्वेस्ट्रेशन करतील ही मेट्रो 82 दिवसाच्या फेऱ्यांमध्ये तेवढं करणार आहे. म्हणजे 82व्या दिवसानंतर एव्हरी डे ही पर्यावरण पूरक आहे, पर्यावरणाचा ऱ्हास वाचवणारी आहे. आणि असं असतानाही केवळ आपल्या इगो खातर आपण तिला 3 वर्ष लेट केलं आणि आपल्या इगो खातर मुंबईकरांच्या डोक्यावर 10,000 कोटीचा बोजा घातला. हा जो एक महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडला त्याबरोबरीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा की जसं वाढतं शहरीकरण होतंय या संपूर्ण राज्य, आपण तसे बहुतांश शहरी म्हणजे राज्य आहे आपलं आणि प्रगतशील आहे. असं राज्य असताना गुन्हेगारीकरण पण सुद्धा तेवढंच वाढते. तुमच्याकडे गृहमंत्रालय आहे. पुण्यामध्ये खास करून तुमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या एका मित्रपक्षाकडे गुन्हेगारांची तिकीटं दिली आणि हे सगळं जे गुन्हेगारांचं एक प्रकारे त्यांना मान्यता मिळण्याचं जे काम सुरू आहे त्या राजकारणामध्ये मला असं वाटतं खूप चुकीचं आहे. असं आहे बघा, गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि मग ते इकडनं उभे आहेत तिकडनं उभे आहेत सांगायचं योग्य नाही आहे. म्हणजे माझी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं. शेवटी आपण सगळे ज्यावेळेस सांगतो कोयता गँग रद्द करा, आपण ज्यावेळेस सांगतो गुन्हेगारी कमी करा आणि अशा परिस्थितीमध्ये जे अतिशय नामचीन गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार नाही आहेत, ते पुण्यातले टोळ्या चालवणारे, पुण्यामध्ये हिंसा करणारे, खून करणारे, मर्डर करणारे, खंडणी वसूल करणारे, अशा लोकांना ज्यावेळेस निवडणूक लढण्याची व्यवस्था आपण करतो त्यावेळी आपलं शहर आपण कुठे नेतोय याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे. आज तुम्ही बघा, शहरं मोठी झाली, मोठ्या प्रमाणात आम्ही CCTVचं नेटवर्क लावलेलं आहे प्रत्येक शहरामध्ये. AIचा उपयोग करून स्ट्रीट क्राईम हा आम्ही जवळपास आटोक्यात आणतो. लगेच तो डिटेक्ट होतो. डिटेक्शनचा रेट वाढलेला आहे. आता आपण आपल्या सगळ्या व्यवस्थेचा विस्तार केलाय. जवळपास 50,000 पोलिसांची भरती ही गेल्या काही काळामध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. 1962 साली पोलिसांचे सर्व्हिस रूल्स तयार झाले होते आणि त्याचा आकृतीबंध तयार झाला होता. तो 2024 मध्ये मी बदलला इतक्या वर्षानंतर. त्यामुळे त्या संदर्भात पोलिसांच्या वसाहतींसंदर्भात आपण काम केलंय, पोलिसांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आपण काम केलंय. मार्बल सारखा एक आपण प्लॅटफॉर्म उभा केला क्राईममध्ये की जो AIचा उपयोग करून आता इतकं फास्ट डिटेक्शन करतोय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे हे जे मार्बल आपण तयार केलं आहे
केंद्र सरकारनेही प्रधानमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये त्याचा एक प्रकारे सन्मान केला आणि आता इंटरनॅशनली देखील त्याचा सन्मान होतोय. आपण जे सायबर सिक्युरिटी सेंटर केलेलं आहे त्याला तर विदेशातनं आता ऑर्डर्स मिळत आहेत की आमच्याकडे असे सायबर सिक्युरिटी सेंटर करा. त्यामुळे मोठ्या प्रमाणात याच्यावर आपण प्रयत्न करतो. आता विशेष लढाई आपली चालू झाली ड्रग्सची, कारण ड्रग्स एक असा मेनिस आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आजकाल ड्रग्सची मार्केट प्लेस इंस्टाग्राम झाली आहे, ती फेसबुक झालेली आहे. ते डिसायफर आपण करतो, कुरिअरचा वापर करतात ते आपण डिसायफर करतो. आपण फॉरवर्ड आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन शोधून काढतो, फॅक्टऱ्या शोधून काढतो आणि त्या नेस्तनाबूत करतो. त्यामुळे एक सेफ महाराष्ट्र करण्याकरता मोठी लढाई आपली चालली आहे आणि अशा लढाईमध्ये राजकीय पक्षांनी जर मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना आश्रय दिला तर त्याचा पोलिसांच्याही मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.